2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये तिघांवर चाकू हल्ला झालाय। कुर्ला इथं काल रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली। धक्कादायक बाब म्हणजे पोलीस पुन्हा एकदा हद्दीच्या वादात अडकल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केलाय। सुंदरबाग परिसरात विकास नीरज आणि तेजस दारूपीत बसले होते। त्याचवेळी 4 ते 5 मुलं तिथं आली। त्यांची तिघांची कोणत्या तरी कारणावरून बाचाबाची झाली आणि या जमावानं तिघांवर चाकूनं वार केला आणि सगळेजण पळून गेले। ही घटना घडली साकेनाका पोलीस स्टेशनच्या भागात। मात्र तिघं जखमी अवस्थेत आढळले घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीत। त्यामुळे तपास कोणी करायचा याचा वाद सुरू असल्याचा आरोप होतोय। जखमींचे जबाब घेतल्यानंतर याचा निर्णय घेतला जाईल असं सूत्रांनी सांगितलंय। दरम्यान जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलंय। यातल्या दोघांवर राजावाडीमध्ये तर एकावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। नीचे जाने के बाद में बोला एक आदमी का मर्डर हो गया, बोला एक लड़के का, किसका भी है। अच्छा ठीक है, बीच में मैं जाऊंगा तो मेरा भी हो सकता था। कुत्ता भौंक रहा था, उसको भी मार दिए। ऐसा है ना, हम लोग का जान को है ना डर है, इसके लिए अनुभव बीच में नहीं जाते। एका पोरांनी सांगितलं 12 वाजता ते विकास राजवाडीला गेलाय, तुम्हाला जायचं तर जा। अच्छा, मग तुम्ही राजवाडीत गेला होता? नाही, लहान पोर आहे ते कुठं सोडून जाऊ मी। अच्छा, आई माझी बरं नाही तिला। अच्छा, याआधी विकास कोणासोबत काही भांडण वगैरे काय काही? नाही, बाहेर कुठंच भांडण नव्हतं काय नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।